नवे कोठरे गावात आज सकाळी एक थरारक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। धुळे तालुक्यातील शेतकरी देवा भिवा कोळपे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते। यावेळी त्यांनी शेतातील विहिरीत पाणी किती आहे हे पाहण्यासाठी डोकावले असता त्यांना विहिरीत चक्क बिबट्या पडलेला दिसला। विहिरीत बिबट्या असल्याचे शेतकऱ्याने पाहताच एकच धावपळ उडाली। घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली। या घटनेमुळे नवे कोठरे आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण या भागात रात्रीच्या वेळी शेतांमध्ये शेतीची कामे सुरू असतात। तसेच मेंढ्या, शेळ्या, गायी आणि इतर गुरेढोरेही शेतात बांधलेली असतात। पाण्याच्या शोधात वन्य प्राणी गाव वस्तीकडे येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अनेक वेळा पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे। विशेष म्हणजे विहिरीभोवती संरक्षण कठडा बांधलेला होता, मात्र एका बाजूला जागा मोकळी असल्याने त्या ठिकाणाहून बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले। वन विभागाने विशेष पिंजरा विहिरीत सोडला। काही वेळ बिबट्या विहिरीत फिरत राहिला। यानंतर तो पिंजऱ्यात शिरताच वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा वर खेचला। अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले। या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। वन विभागाने नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले होते। या मोहिमेत RFO शिंदखेडा मंगेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले। तसेच वनपाल सोनगिर जगदीश पाटील यांनीही विशेष भूमिका बजावली। वनरक्षक ऋषाली आहिरे, जयश्री पाटील, मेघा बोरसे, युवराज महाले, रामदास पांढरे आणि अनिल पाटील यांनीही परिश्रम घेतले। शिवाय वॉर फाउंडेशनचे रितेश पाटील, जगदीश माळे, तानाजी मोरे आणि मनोहर मोरे यांनी मदत कार्य केले। परिसरातील शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते। वन विभागाच्या या तत्पर कारवाईचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे। मात्र वारंवार वन्य प्राणी गावाजवळ येत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांना आणि शेतमजुरांना शेतात जाण्याची भीती वाटते। शेळ्या, कुत्रे आणि इतर पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत असून जंगल परिसरात पाण्याची कमतरता असल्याने वन्य प्राणी गावाकडे येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे जंगलात कृत्रिम पाणवठे आणि तळे तयार करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वन्य प्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध झाले तर गावाकडे येण्याचे प्रमाण कमी होईल, असे ग्रामस्थांचे मत आहे। दरम्यान बिबट्याला सुरक्षित पकडल्यानंतर वन विभागाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेमुळे नवे कोठरे परिसरात दिवसभर चर्चेला उधाण आले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र वेळेत बिबट्या दिसला नसता तर मोठा अनर्थ घडू शकला असता। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। तसेच रात्रीच्या वेळी एकटे शेतात न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। वन्य प्राणी आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे।